झी मराठी अवॉर्ड सोहळा नुकताच रंगला। यावेळी अभिनेता ऋषिकेश जोशीनं बहारदार स्किट सादर केलं। त्याचीच एक झलक खास आमच्या चॅनल कट्ट्याच्या प्रेक्षकांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी। हे नट जेव्हा वेगवेगळ्या माध्यमात काम करतात त्यांच्यासाठी ती माध्यमं काय असतात, काय असू शकतात, तर सिरियल मध्ये काम करणं हे सीताफळ खाण्यासारखं आहे। तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सीताफळ, आता सीताफळ खा, तर सीताफळ हे असं फळ आहे की बाहेरून जसं दिसतं तसं ते आतून अजिबात असत नाही। सीताफळ खायला कसलीही ठोस सिस्टीम नाही, जो तो आपापल्या पद्धतीनुसार वकुबानुसार खातो। पण कसंही खाल्लं तरी सीताफळ खाताना बरबट होतेच होते। त्यामुळे ते चार चौघांमध्ये असं जाहीररित्या खाता येत नाही। सीताफळामध्ये खाण्यापेक्षा फेकण्याचा भाग 80% जास्त, त्याच्यामुळे सीताफळ खाऊन पोट भरत नाही। अशी 4 सीताफळ एकत्र दिली तरी पोट भरत नाही। ते एकमेव असं फळ आहे जे आयदर खात खात थुंकावं लागतं किंवा थुंकत थुंकत खावं लागतं। सर्व फळांमध्ये सीताफळ हे तत्क्षणी लगेच 4-8 दिवसात खराब होणारं फळ आहे। पण असं काही नाहीये, सीताफळाचा एकदा असा उत्कृष्ट असा एक चविष्ट असा एक काळ येतो, पण कोणत्याही नटाला तो काळ म्हणजे कुठला हे कधीही ठरवता येत नाही। तो आधीच्या किंवा नंतरच्या अनुभवाच्या रेफरन्सनुसार ठरवतो। त्यामुळे सर्व फळांमध्ये तत्क्षणी खराब होणारे फळ आहे, म्हणून त्याला कधीही हायजिनिक मानलं जात नाही। तर जाहिरातीत काम करणं हे केळं खाण्यासारखं आहे। केळं हे सोलायला अत्यंत सोपं आणि संपूर्णपणे खाऊन ते जिरवता येतं लगेच, पटकन, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स देणारं ते फळ आहे। केळी हे 12माही उत्पादन आहे। सर्व जगामध्ये सर्व ठिकाणी विपुल प्रमाणात केळी ही उगवत असतात आणि केळाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केळं खायला कसली इलिजिबिलिटी लागत नाही। कुणीही केळं खाऊ शकतो। दुपारचं जेवण नसेल आणि हाताशी 4 केळी असतील तर जेवणाची भ्रांत नाही। पण तरी 2 वेळचं जेवत असताना एखादं केळ जरी खाल्लं तरी सेहत केली अच्छा राहते। लोकांच्या चेहऱ्यावर जी काही तकाकी येते, असे जे काही उत्फुल्ल चेहरे दिसतात, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये पटकन एनर्जी देणारं ते असं फळ आहे। आणि आपण फेकलेल्या सालांवर अनेक लोक घसरतही असतात। तसं सिनेमात काम करणं हे आंबा खाण्यासारखं आहे। मुळात आंबा हा आंब्याच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या गोष्टी त्याला एक ॲस्थेटिक सेन्स आहे। आंबा मस्त चिरला जातो, मग रस काढला जातो। आंब्याच्या जगातल्या कुठल्याही बाय प्रॉडक्टला समाजामध्ये उच्च स्थान आहे। मिल्कशेक घ्या, आंब्याच्या बर्फ्या घ्या, पोळ्या घ्या, लोणची घ्या, काहीही घ्या। आज आपण चिक्कू आणलो असं कुणीही म्हणत नाही। आंबे आणायला जाण्यासाठी एक वेगळी अशी मेहनत असते, एक वेगळी तयारी असते। आज घरी आमरस केलेला आहे म्हणून तू ये असं गाव जेवण आमरसाचं होत नाही। अत्यंत महत्वाच्या लोकांना आपल्याला जे महत्वाचे वाटतात त्यांना घेऊन आपण आमरस खात असतो। बाजारात आंबे आणायला गेल्यानंतर तुमच्या खिशात दमडा देखील नाही आणि 500 रुपये डझन आंबा दे असं सांगता येत नाही। आंबा घेण्याची आधी ऐपत सिद्ध करावी लागते। आंबा म्हणजे हापूस आंबा, मग त्याच्यानंतर पायरी, आणि हे आंबे झाले की लगेच प्रादेशिक भोजपुरी, माणकेशी, लंगडा वगैरे, रत्नागिरी अशा अनेक प्रादेशिक आंब्यांची पैदास बाजारात सुरू होते। मग सी ग्रेडचा सुद्धा चोकून खायचा आंबा असतो। पण शेवटी तो आंबा असतो हे लक्षात घ्या। एकदम सुरुवातीला नवीन माणूस जेव्हा आंबा खातो ना, तेव्हा त्याला ढंडाळी लागतेच लागते। तो असा सहजासहजी पचत नाही। दिसायला अत्यंत गोड, हलका वगैरे वाटतो, पचवणं अत्यंत अवघड। हळूहळू पचवायला लागल्यानंतर हळूहळू नंतर आपल्याला आंब्याची सवय व्हायला लागते। मग एकदा आंबा खायची सवय झाली ना, मग बोरं चिक्कू वगैरे खायला कोणी जात नाही। ते म्हणतात आम्हाला फक्त आंबा द्या। आणि त्याच्यामुळे जशी फळांची इति कर्तव्यता आंब्यात आहे, तसं नटाची इति कर्तव्यता ही नेहमी सिनेमात असते। सुपारीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुपारी उगाच टांझानिया, मिझोराम अशी उगवत नाही।
परंपरा असलेल्या मातीमध्ये सुपारी उगवते. सुपारी ही जर आतून चांगली असेल तर ती वर्षानुवर्ष टिकते. सुपारीला आतून जरा जरी कीड लागली तरी त्याची भुकटी व्हायला अजिबात वेळ लागत नाही. सुपारी मुळात एक लत आहे, चळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जात पात धर्म वयो मर्यादा तुमचं आडनाव तुम्ही दादरला राहता का ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. भरल्या पोटी सुपारी खाणाऱ्याला जेवढी लज्जत तेवढीच उपाशी पोटी सुपारी खाणाऱ्याला तेवढीच लज्जत असते. प्रत्येक लहान मुलाला सुपारी खाण्याचं ऑब्सेशन असतं, पण म्हणून मोठेपणी जाऊन त्याला लगेच सुपारी खाण्याची सवय होते असं होत नाही. लहानपणी खाल्ली जाणारी सुपारी आणि मोठेपणीची सुपारी याच्यामध्ये काहीही संबंध नाही, कारण मुळात आयुष्याच्या तजुर्ब्याचा प्रश्न आहे. एखादा जाणकार माणूस म्हणतो की बेटा इसको जरा ऐसे खाया जाता, ह्याच्यामध्ये त्या माणसाचा अनुभव आपल्याला ऐकायला येत असतो. समोरची व्यक्ती कमजोर असेल तर फेकून मारण्यासारखं सुपारीसारखं दुसरं शस्त्र नाही. समोरची व्यक्ती तात्काळ घायाळ होत असते, तिला उठणं सुद्धा अत्यंत मुश्किल होऊन जातं. मग ती सुपारी अशी कातरायची, मग ती आपण जिभेट मग आपण ठेवायची तोंडात, मग ती लाळेत जिरणार, मग त्याची एका क्षणी नशा येणार आणि याच्यानंतर हळूहळू ती मऊ होते आणि मऊ झाल्यानंतरच आपल्याला ती हळूहळू गोड वाटायला लागते आणि त्याच्यामुळे ती खाऊन संपवायला एक विशिष्ट कालावधी लागतो. पण सुपारी खात असताना तुमच्या घशामध्ये अडकली, जीभ फाटली, घशाला लागली, हिरड्यांमधनं रक्त आलं तरी या वेदना समोरच्याला कधीही कळत नाही. त्या वेदना फक्त खाणारा, आणि तो खाणारा जो असतो अत्यंत आनंदाने हसत खात असतो. त्यामुळे त्या वेदना त्या खाणाऱ्याला कधीच समोरच्याला बघून कधी कळत नाही. त्यामुळे सुपारी अत्यंत हार्डेस असं एक फळ आहे. नट हा ऊसासारखा आहे. बाजारातनं तुम्ही ऊस आणला आणि कोपऱ्यामध्ये असा ठेवला तर तसा प्रसंगी काठी आणि ऊसात काहीही फरक नसतो. उगाच दगडात मुरमात वगैरे ऊस उगवत नाही. त्या ऊसालाही चांगली माती लागते आणि त्याला भरपूर पाणी घालावं लागतं आणि चांगलं पाणी असल्याशिवाय अजिबात चांगला ऊस उगवत नाही. आणि जोपर्यंत तो खाण्यायोग्य होत नाही तोपर्यंत त्याची इतकी काळजी घेतली जाते आणि एकदा तो खाण्यायोग्य झाला की ताबडतोब त्याच्या पुढचा सगळा ऊसाबरोबरचा व्यवहार हा अत्यंत हिंस्र आणि हिंसक असतो. त्याला पहिला ती जमिनीतून उपटायचा, मग मनाचे शेंडे बुडके असे त्या कोयत्यानं वार करून घालवायचे, त्याला साफ करायचा, मग नंतर गाडीमध्ये कसाही भिरकवायचा. म्हणजे दौऱ्याला जाणाऱ्या नटा बसमध्ये जे जातात त्यांच्यात आणि ह्या बैलगाडीतल्या ऊसाची काही त्याच्यामध्ये फरक नसतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.